झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपल्या सोबत बालक पालक या सिनेमातले दोन अत्यंत क्यूट कॅरेक्टर्स अव्या आणि चिऊ. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. म्हणजे प्रेक्षकांनी तर भरभरून प्रेम केलं या दोन कॅरेक्टर्सवर आणि हे दोघंही कॅरेक्टर्स आता या अल्बमच्या रूपानं पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतात. चिऊ, अगदी तुझ्यापासून सुरुवात करेन. काय वाटतं तुला, म्हणजे बालक पालकमध्ये एक क्यूट अशी लव्ह स्टोरी आपण पाहिली आणि अल्बममध्ये पण कुठेतरी तेच पुन्हा एकदा. हो, अल्बममध्ये सुद्धा लव्ह स्टोरी आहे आणि बीपीचं म्हणजे रवी सरांनीच डिरेक्ट केलं होतं बीपी, आणि आता सुद्धा रवी सरच डिरेक्टर आहेत आणि रवी सरांनी लिहिलं आहे हे गाणं. त्याच्यामुळे आम्हाला खूप धमाल येते आणि परत आम्ही थोडं दगतोय ते आणि एक ट्रीट येते गाणं ऐकायचं म्हणजे. आणि लव्ह स्टोरी आणि ते रोमॅन्टिक वगैरे आहेच ते गाणं. म्हणजे मला वाटतं हे कुठेतरी नॉस्टॅल्जियामध्ये तुम्ही दाखवले जातात आणि आता आव्या जो आहे तो मोठा झाला आहे आणि शेखरच्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. काय सांगा? बेसिकली आमच्या दोघांची सेटवरती पण केमिस्ट्री खूप चांगली होती, कारण आपण म्हणतो ऑपोजिट्स अट्रॅक्ट. तिचे थॉट्स वेगळे, माझे थॉट्स वेगळे. त्यामुळे आम्ही दोघं कायम वेगवेगळ्या अशा विषयांवर बोलत असायचो. त्यामुळे इथे परत आलो, इथे पण आमचं तेच चालू होतं. त्यामुळे परत तेच अनुभवायला मिळालं. मग रवी सर होते आमच्याबरोबर, त्यामुळे रवी सरांनी परत आम्हाला घरचं, आपण असं म्हणतो ना, माहेरी परत आलो वगैरे, सॉर्ट ऑफ दॅट टाईप्स. तर तसं वाटलं परत इथे आल्यानंतर. आणि मग शेखरला आम्ही भेटलेलो होतो हरवली पाखरेच्या वेळेस आणि प्रेस शूटच्या वेळेस पण आलेला. त्यामुळे तो आम्हाला परत, अरे कसे काय मस्त आहात ना तुम्ही, मस्त असं वगैरे तो आम्हाला वागवत होता. त्यामुळे मजा आली एकंदरीत. बालक पालकमध्ये पण एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं तुम्हा दोघांवर, प्यार बिना चैन कहा रे. म्हणजे ते एक वेगळ्या जॉनरचं होतं गाणं आणि हे एक वेगळ्या जॉनरचं गाणं. आणि आता चिऊ सुनिधी चौहान झाली आहे, म्हणजे सुनिधीच्या रूपात दिसतीये, आता मोठी झाली आहे चिऊ. त्यामुळे हे एकूणच जे चित्रीकरण झालं किंवा जे तुम्ही आता पाहत होता, ज्या पद्धतीनं चित्रीकरण झालं, काय वाटतं तुला? शेखर आणि सुनिधी चौहान हे खूप चांगले गायक आहेत आणि शेखरनी हे गाणं गायलं आहे आणि सुनिधी चौहाननी पण गाणं गायलं. त्याच्यामुळे मला अगदी खूप मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आणि मी सुद्धा थोडंसं लिपसिंग केलं तर माझ्यासाठी खूप मोठं हे काय म्हणतात त्याला, एक मोठी संधी आहे ही त्यांना भेटण्याची. आणि त्यांनी आम्हाला इतकं व्यवस्थित सामावून घेतलं आहे त्यांच्यात की आम्हाला असं काही वेगळं वाटलंच नाही आहे की आम्ही जरा नवीन आहोत की. अव्याच्या आवाजात हे गाणं ऐकणं नक्कीच एक मेजवानी ठरणार आहे प्रेक्षकांसाठी. त्यामुळे एक छोटीशी झलक. सावली तुझी कशी छळते मला, माझ्या साजणा रे माझ्या या मना, जरी प्रीत न्यारी न्यारी सारी रीत ही, तारी तुझ्या मनी भिरे साजना. म्हणजे चक्क शेखरकडून दाद मिळाली आहे. तुम्हा दोघांनाही ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.